दौंड विधानसभा मतदारसंघ आणि दौंडच्या सर्व जनतेचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे विधानसभा निवडणूक 2024 मध्ये दौंडमध्ये काय चित्र पाहायला मिळेल यावरती. दौंड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राहुलदादा कुल यांची उमेदवारी महायुतीकडून फिक्स आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अजून कोणत्याही उमेदवाराची घोषणा दौंडमधून झालेली नाही. मात्र राहुलदादा कुल हे महायुतीकडून लढणार आहे हे मात्र नक्की. दौंड मतदारसंघाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला आणि बाकी मतदारसंघाप्रमाणेच दौंड मधील सुद्धा संपूर्ण राजकीय समीकरण जर बघितलं तर थोडंसं ते बदललेलं आहे. ते म्हणजे मागील गेल्या काही 5 वर्षांमध्ये जे काही पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं अगदी त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि अनेक मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलली आणि दौंड मधली सुद्धा ही राजकीय परिस्थिती बदलली. महायुतीच्या बाजूने जर विचार केला तर त्यांचं ठरलेलं आहे ज्या पक्षाचा स्टँडिंग आमदार किंवा स्थानिक आमदार त्या पक्षाला ती जागा, हे समीकरण जवळपास महायुतीकडून निश्चित आहे आणि महाविकास आघाडीकडूनही हे समीकरण अवलंबलं जाईल असं वाटतंय. या व्हिडिओच्या माध्यमातून दौंड मतदारसंघाचं नेमकं चित्र काय असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी ऋषी आणि तुम्ही बघताय आरजे ऋषी एंटरटेनमेंट हा युट्यूब चॅनेल. बहुतांश बऱ्याच लोकांचा असा अंदाज आहे, अशी एक चर्चा चालू आहे की महायुतीमध्ये अजितदादांची एंट्री झाली आणि लोकसभेला शरद पवारांना किंवा सुप्रियाताईंना जी सहानुभूती मिळाली त्यानुसार विधानसभेची निवडणूक राहुलदादा कुल यांच्यासाठी थोडी कठीण आहे असं काही लोकांना वाटतंय. पण माझ्या राजकीय अभ्यासानुसार मी असं सांगेल की ही निवडणूक राहुलदादा कुल यांना अतिशय सोप्या पद्धतीने झालेली आहे. याचं जर कारण सांगायचं झालं, ज्या वेळेस 2019 साली राहुल कुल 746 मतांनी निवडून आले आणि ती निवडणूक अतिशय घासून झाली. मात्र विजय हा विजय असतो. त्यांनी बाकीचा विचार न करता ज्या दिवशी 2019च्या निवडणुकीचा निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी 2024च्या विधानसभेची तयारी चालू केली होती. मग ती तालुक्यातील विकास काम असू दे, लोकांचा जनसंपर्क असू दे किंवा मग कार्यकर्त्यांची तगडी फौज असो, अशा प्रत्येक माध्यमातून त्यांनी या निवडणुकीची इतकी जबरदस्त पद्धतीने तयारी केली की आजच्या कंडिशनला अशी परिस्थिती आहे की त्यांना विजयासाठी जास्त अडचण येणार नाही आणि त्यांच्या समोर कोणताही उमेदवार असला तरी यावेळेस त्यांना कुठलाही प्रतिस्पर्धी तगडा नाही हे मात्र खरं. दुसरं कारण असं आहे की शरद पवारांना सहानुभूती मिळाली किंवा महायुतीला किंवा भाजपाला लोकसभेला जो फटका बसला त्याला अनुसरून लोकांचा असा समज आहे की दौंड मध्ये भाजप बॅकफुटवरती जाऊ शकतो. मात्र दौंड मध्ये याच्या अगदी अपोजिट परिस्थिती पाहायला मिळते किंवा वस्तुस्थिती आहे. याचं कारण असं आहे की ज्या वेळेस अजितदादा भाजपामध्ये किंवा महायुतीमध्ये आले त्यावेळेस त्यांच्याबरोबर जे काही कार्यकर्ते दौंड तालुक्यातील महायुतीमध्ये आले त्यांच्यामध्ये सगळे टॉप लेवलचे कार्यकर्ते होते. शरद पवारांना सोडून जे काही कार्यकर्ते अजितदादांबरोबर गेले ही गोष्ट मतदारांना आवडली नाही. हे मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवूनही दिलं. भारतीय जनता पार्टीसाठी सर्व परिस्थिती अनुकूल असताना सुद्धा दौंड मधून सुप्रिया सुळेंनी 20 ते 24 हजाराचं लीड घेतलं. म्हणजे कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं. अजितदादांनी भाजपा बरोबर केलेली हात मिळवणी जनतेला आवडली नाही. लोकसभेमध्ये प्रत्येक मतदाराच्या तोंडी एकच वाक्य होतं की विधानसभेला आमच्यासाठी राहुलदादा आहेत, पण लोकसभेला मात्र आम्हाला काय करायचंय ते आम्ही करणार. म्हणजे खऱ्या अर्थानं दौंड तालुक्यातील मतदारांची नाराजी ही राहुलदादांवरती नव्हतीच. राहुलदादा कुल यांची उमेदवारी नक्की आहे, पण त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल याची जर आपण चाचणी करून अभ्यास केला तर माझ्या माहितीनुसार या निवडणुकीमध्ये राहुलदादा कुल यांच्या विरोधात रमेश अप्पा थोरात तुतारी या चिन्हाकडून जर लढले तर मात्र राहुल कुल यांचा विजय अतिशय सोप्या पद्धतीने होईल. या पाठीमागचं कारण सांगतो. रमेश अप्पा थोरात अजितदादा पवार यांच्या सोबत महायुतीमध्ये न जाता ते जर शरद पवार साहेबांसोबत राहिले असते मग मात्र त्यांनाही ही निवडणूक फायद्याची ठरली असती. 4-5 महिन्यामध्ये सर्वसामान्य माणसांना एक गोष्ट मात्र समजली, रमेश अप्पा थोरात हे अजितदादा गटाचे आहेत आणि अजितदादाला दौंडच्या जनतेनं स्वीकारलेलं नाही. आणि जर तुम्ही फक्त आमदारकीसाठी शरद पवार गटाकडे जाणार असाल तर मग मात्र ही जनता तुम्हाला तिथे स्वीकारेल की नाही हे माहित नाही. आता विषय दुसरा, जर तुतारी या चिन्हावर रमेश अप्पांऐवजी दुसरा कोणत्या नेत्याला तिकीट मिळालं
तर दौंडमध्ये अजून एवढा कोणताच नेता पॉवरफुल नाही जो राहुल दादांच्या पुढे या निवडणुकीमध्ये टिकू शकतो किंवा त्यांना टक्कर देऊ शकतो. कारण राहुल कुल यांची अत्यंत तगडी फौज कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उभी आहे आणि सर्वसामान्य माणूस त्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांनी या 5-10 वर्षांमध्ये कामांचा डोंगर उभा केलाय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात निर्माण केली. 2019च्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यामुळे यावर्षीची निवडणूक भाजपासाठी हा अतिशय सोपा पेपर झालाय. सोशल मीडियाचा एक प्लॅटफॉर्म असतो ज्यामध्ये मतदारांमध्ये एक सुप्त लाट असते. ती मतदार कधीच कुणाला दाखवत नाही. पवार साहेबांनी एखादा एकनिष्ठ कार्यकर्ता जरी दौंडमध्ये दिला तरी त्या उमेदवाराला तयारी करायला जास्त वेळ मिळणार नाही आणि कार्यकर्ते एवढ्या लवकर विचलित होणार नाही. निवडणूक झाल्यानंतर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहू शकता किंवा ऐकू शकता आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही आजही मला द्या किंवा नंतरही द्या. आणि तुम्हाला दौंड विधानसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं हे मला मात्र कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आरजे ऋषी एंटरटेनमेंट हे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.